तर एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे गिरीश महाजन समजूत काढायला येऊ नका। अण्णा हजारेंनी साम टीव्हीला ही माहिती दिलेली आहे। महाजन आज रायगड सिद्धीमध्ये अण्णांची भेट घेणार आहेत आणि लोकपालासाठी अण्णा हजारे पुन्हा एकदा आक्रमक असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळते। सध्याची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत साम टीव्हीवर। अण्णा हजारे आजपासून उपोषणाला बसणार आहेत। रायगड सिद्धीमध्ये लोकपालासाठी ते आजपासून उपोषणाला बसणार आहेत आणि गिरीश महाजन देखील त्यांची रायगड सिद्धीमध्ये भेट घेणार असल्याचं समजते। मात्र गिरीश महाजन यांनी येऊ नये अशा प्रकारची माहिती, अशा प्रकारचे वक्तव्य जे आहे ते अण्णा हजारेंनी केलेले आहे। समजूत काढायला माझी येऊ नका अशा प्रकारचे वक्तव्य गिरीश महाजन यांना उद्देशून अण्णा हजारे यांनी केलेले आहे। सध्याची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत। रायगड सिद्धीमधून लोकपालसाठी अण्णा हजारे आक्रमक झालेले आहेत आणि आजपासून ते उपोषणाला देखील बसणार आहेत। त्याने उपोषणाला बसू नये यासाठी सरकारकडून प्रयत्न देखील सुरू आहेत आणि याच संदर्भात गिरीश महाजन आज अण्णांची भेट घेण्यासाठी रायगड सिद्धीमध्ये देखील दाखल होणार असल्याचे समजते। मात्र माझी समजूत करण्यासाठी तुम्ही या ठिकाणी येऊ नका अशा प्रकारचं वक्तव्य अण्णा हजारे यांनी गिरीश महाजन यांना उद्देशून केलंय। सध्याची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत। रायगड सिद्धीमधून लोकपालसाठी अण्णा हजारे चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि आजपासून ते रायगड सिद्धीमध्ये उपोषणाला देखील बसणार आहेत आणि गावकऱ्यांचं देखील त्यांच्या या आंदोलनाला, या उपोषणाला पाठिंबा आहे। या संदर्भात रायगड सिद्धीमध्ये आज बंदची देखील हाक देण्यात आलेली आहे। मात्र माझी समजूत काढायला गिरीश महाजन यांनी येऊ नये अशा प्रकारचं मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केलेलं आहे। साम टीव्हीशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली आहे। सध्याची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत। रायगड सिद्धीमधून लोकपालसाठी अण्णा हजारे आक्रमक झालेले आहेत आणि याच संदर्भात ते आजपासून उपोषणाला बसणार आहेत। त्यांच्या उपोषणाला तिथल्या गावकऱ्यांचाही पाठिंबा आहे आणि याच पार्श्वभूमीवर अण्णा हजारेंची समजूत करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न देखील केले जातील। गिरीश महाजन आज त्यांची भेट घेण्यासाठी येणार आहेत। ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे विविध मागण्यांसाठी उपोषणाचं आसरं त्यांनी बाहेर काढलेलं आहे आणि काही क्षणांमध्ये उपोषणाला सुरुवात होते। राळेगण सिद्धीमधील यादव बाबा मंदिराच्या प्रांगणामध्येच हे उपोषण जे आहे ते काही वेळामध्ये सुरू होणार आहे। मात्र प्रामुख्याने गावकऱ्यांची मोठी साथ सुरुवातीपासूनच अण्णांना राहिलेली आहे, त्यामुळेच आज उपोषण अण्णा सुरू करतात आणि त्याचमुळे गाव जे आहे ते पूर्णपणे बंद ठेवण्याचा निर्णय घेतला गेला। आपल्यासोबत गावकरी आहेत, काय नेमकी तुमची भूमिका आहे? खरं तर अण्णांनी आंदोलन करूच नये असं तुम्ही सुरुवातीपासून सांगत होतात, मात्र सरकारचा फारसा प्रतिसाद सकारात्मक मिळाला नाही। अण्णांच्या उपोषणासंदर्भात 26 जानेवारी रोजी आमची ग्रामसभा झाली। आदरणीय अण्णांचं वय पाहता, तब्येत पाहता आदरणीय अण्णांनी दुसरं कुठल्याही प्रकारचं आंदोलन करावं, परंतु उपोषणाचा निर्णय घेऊ नये अशी आम्ही सर्व ग्रामस्थांनी विनंती केली। परंतु आदरणीय अण्णांनी सांगितलं की माझं जीवन हे जनतेसाठी आहे, जनतेच्या सेवेसाठी आहे आणि हे जे सरकार निगरगट्ट आहे, मी जोपर्यंत उपोषणात या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत आहेत आपले प्रतिनिधी अमोल कवेटकर। अमोल, लोकपालसाठी अण्णा हजारे चांगलेच आक्रमक झालेले आहेत आणि त्यांची समजूत काढण्यासाठी गिरीश महाजन येणार असल्याचं देखील समजतंय। मात्र गिरीश महाजन यांनी माझी समजूत काढायला येऊ नये अशा प्रकारचं मत अण्णा हजारे यांनी व्यक्त केलेलं आहे, काय सांगाल? नक्कीच थेट भूमिका अण्णांनी घेतलेली आहे की आता कुठल्याही प्रकारची मनधरणी जी आहे ती करायला गिरीश महाजन यांनी येऊ नये, ते आले तरी काही उपयोग होणार नाही अशा प्रकारची ठाम भूमिका अण्णांनी मांडलेली आहे। त्यामुळे उपोषण अगदी काही वेळामध्ये राळेगण सिद्धीच्या याच यादवबाबा मंदिराच्या समोर सुरू होईल। प्रामुख्यानं जे मुद्दे अण्णांनी मांडलेले होते ते म्हणजे केंद्राशी निगडीत आहेत, लोकायुक्तांच्या नियुक्त्या ज्या आहेत त्या गेली 4 वर्ष रखडलेल्या आहे। इतकंच नाही तर अण्णांच्या वतीनं जवळपास 34 पत्र जी आहेत ती नरेंद्र मोदी यांना पाठवण्यात आलेली होती। मात्र अण्णांच्या दाव्यानुसार केवळ एका पत्राचा रिप्लाय आलेला होता, तो म्हणजे की तुमचं पत्र मिळालंय। अशा प्रकारे जर पंतप्रधान भूमिका घेणार असतील तर त्यांच्यावर विश्वास कसा ठेवायचा असं अण्णांचं म्हणणं आहे। आणि प्रामुख्यानं ज्या पद्धतीनं 2014च्या निवडणुकीमध्ये अण्णांच्या भाषणाचा किंवा अण्णांच्या मुद्द्यांचा उल्लेख करून निवडणुकीत मतं मिळवलेली होती, ती मतं मिळवताना आता नेमकी मोदींची भूमिका काय आहे या सगळ्या संदर्भात अण्णांनी अनेक प्रश्न जे आहेत ते सत्ताधारी भाजपला आणि नरेंद्र मोदी यांना विचारलेले आहेत। मात्र सगळ्यात महत्त्वाची बाब हीच की आक्रमकपणा अण्णांचा दिसतोय की कुठल्याही प्रकारे मनधरणी जी आहे ती आता होणार नाही। चर्चा जी आहे ती याआधी झालेली होती। इतकंच नाही तर राज्यामध्ये लोकायुक्त संदर्भात जो काही निर्णय मंत्रिमंडळाने मंजूर केलेला आहे
त्याचं स्वागत अण्णांनी केलेलं आहे। मात्र कायद्यात रूपांतर होण्यासाठी स्वाभाविकपणे दोन्ही विधिमंडळामध्ये याला कायद्याचं रूप आणण्यासाठी स्वाभाविकपणे आणखीन वेळ लागणार आहे। मात्र तरीसुद्धा उपोषणावरती अण्णा ठाम आहेत आणि अगदी काही वेळामध्ये उपोषणाला सुरुवात होतीये। दुसरीकडे गावकऱ्यांच्या वतीने मोठा पाठिंबा अण्णांना देण्याचा प्रयत्न करण्यात येतोय, कारण आज अण्णांच्या आंदोलनाच्या पहिल्या दिवशीच, उपोषणाच्या पहिल्या दिवशीच संपूर्ण गाव जे आहे ते बंद ठेवलं जाणार आहे, व्यवहार जे आहेत ते ठप्प केले जाणार आहेत। त्यामुळे सपोर्ट जो आहे तो कशा प्रकारे मिळतो हे पाहणं महत्त्वाचं असेल। मात्र महत्त्वाची बाब म्हणजे गिरीश महाजनांना निरोप धाडलेला आहे की तुम्ही येऊ नका, आता काहीही उपयोग होणार नाही। नक्कीच उपोषणावर अण्णा हजारे ठाम आहेत। धन्यवाद अमोल, या सविस्तर माहितीसाठी। या संदर्भातले अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेत राहू। तर सध्याची मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण या ठिकाणी पाहत आहोत। काही वेळातच अण्णा हजारे उपोषणाला बसणार आहेत। लोकपालसाठी अण्णा हजारे चांगलेच आक्रमक झाले।